नमस्कार, एसपी टीव्ही मध्ये सुस्वागत करीत आहे. या आता थोड्या वेळामध्ये हे 2-4 दिवस झाले हे मामा बसलेले आहेत. त्यांचे मोठे काय प्रश्न आहेत स्वतः तेच सांगतात. मामा, काय तुमचे प्रश्न आहेत आणि तुम्ही कशामुळे बसलात? पुढे बघा मामा. मी मच्छिंद्र गंगाराम पायके, राहणार चिंचाळा, तालुका वडवणी, जिल्हा बीड येथील असून आज 8वा दिवस आहे. जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसलेला आहे. यापूर्वी 3 वेळेस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण केलेलं आहे व 2 वेळेस विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषण केलेलं आहे. मी माझी गावातून संपूर्ण गावातून मारत भिंड काढली होती. तेव्हापासून मला गाववाल्यांनी पूर्ण वाळीत टाकलेला आहे आणि वाळीत टाकले असून तेव्हापासून गाववाले मला वेगवेगळ्या कारणावरून त्रास देत आहे. त्या कारणाचे सर्व पुरावे माझ्याकडे आहे आणि आता अशी गावामध्ये सर्व अफवा पसरली आहे की मच्छिंद्र बायके हा गावात जादू टोना करणे कौटाल करीत आहे. जादू टोना करणे कौटाल कोणती तर मला बघता बाई मोहित होऊन माझ्या माग पळत आहे सर्व गावच्या व सर्व गावच्या बाया माझ्या माग पळत आहेत. याचा 554 एफआर फाटलेला आहे. एफआर फाटलेला असून अधिकारी कुठलीही तपास माहिती देत नाहीत. पोलीस आपलं गृह विभाग खाते मुंबई यांनी माझे पुनर्वसन केलेले आहे. आज 6 महिने झालं 6 महिने झालं तरीही ते पुनर्वसनचं पत्र मला देत नाहीत. तहसीलदार मला पुनर्वसनचे पत्र देत नाही व आज हे 3 महिने एफआर फाटून झालेला आहे. एवढा आज सर्व अधिकाऱ्याचा कागदाचा गट्टा झालेला आहे तरीही कोणीही अधिकारी या कागदाला मानित नाहीत व कुठलेही उत्तर देत नाहीत. व किती बाया मला पागल आहेत पूर्ण जिल्ह्यामध्ये व गावामध्ये किती बाया मला मोहित झालेल्या आहेत ते दाखवत नाहीत. मला हे करून आपलं बदनाम करून माझा खून करण्याचा गावातून प्रयत्न चालू आहे. गाव मला वेगवेगळ्या कारणावरून सारखं त्रास देत आहे. गाववाल्याने माझ्या आता सध्या हे उपोषण चालू असताना 2-3 दिवसापूर्वीच गावाने माझ्या मेढी उपटून घरच्या मेढी व पत्रे व आडू उपटून नेलेले आहेत व एका शेजाऱ्याने माझी जागा 10-15 फूट घेतली व त्याच्यावर शिर मारलेला आहे. याची मी फिर्याद सोयीस्तर वडवणी पोलीस स्टेशनला दिली असता त्याची पोहोच माझ्याकडे आहे तरी वडवणी पोलिसांनी ती फिर्याद दाखल केलेली नाही व खोटे गुन्हे माझ्यावर दाखल करतात गावाल्याकडून. ते गुन्ह्याचे आपले संबंध देखील माझ्याकडे आहेत. परंतु गाववाल्याचं ऐकून सर्व गावपुढे व गाववाल्याचं ऐकून वडवणी पोलीसवाले व तहसीलदार व हे सरपंचाचं काय नाव आहे? आमचं सरपंच हे आपलं आजबे सरपंच पाटील आजबे आहेत. त्याच्या अगोदरचे शिवाजी मुंडे हे सरपंच आहेत. त्यांच्याच पार्टीच्या लोकांनी हे सर्व काम केलेलं आहे. त्याच पार्टीच्या लोकांनी हे सर्व गावात अफवा पसरली आहे व सर्व गावात भीतीचे वातावरण तयार केलेले आहे. हे लोक मला कुठं कधी जीव मारतील व कधी खलास करतील व कधी माझे अपहरण करणे सांगता येत नाही. या भीतीपोटी मी माझे गाव चिंचाळा सोडून बाहेर गावाला राहत आहे व शासन माझ्याकडे कसल्याही प्रकारची दखल देत नाही. तरी मला शासनाने माझे गृह विभाग खात्याने दिलेले पुनर्वसनचे पत्र देण्यात यावे व ह्या लोकांवर जे काय समजा 506 चे एफआयआर 3 महिने झाल्या तयार नोंद झालेली आहे त्या नोंदीप्रमाणे त्या लोकांना अटक करण्यात यावी व मला पोलीस संरक्षण देण्यात यावं. या लोकांपासून माझ्या व माझ्या सर्व कुटुंबियाच्या जीवितास धोका आहे. आता पोलीस संरक्षण तुम्ही एसपी साहेबाला काय मागणी करणार? एसपी साहेबाला यांना मी सारखी या पत्राद्वारे मागणी करीत आहे. कालच मी आत्मदहनचं निवेदन दिलं होतं तरी पोलीसवाले आल्याने सांगितलं फक्त आत्मदहन करू नका. आज 8 दिवस बिगर आणा पाण्याचा इथं बसलो आहे. आज मला चक्रा येत आहे अशी माझी परिस्थिती आहे. 8 दिवस जेवणाचा बिगर बसला असताना कुठलाही अधिकारी मला आतापर्यंत भेटायला देखील आला नाही. त्याच्या पाठीमागे मी 4 वेळेस उपोषण केलं. कुठलाही अधिकारी भेटा येत नाही. ते वडवणी पोलीसवाले येत नाही. तो काही राय सांगत नाहीत. तपास विभागीय तपास पोलीस अधिकारी डीएसपी अधिकारी देखील येत नाहीत व कुठलाही तपास कार्यालयाला देत नाहीत. याचे कारण द्यावे. संध्याकाळी तुम्हाला इथं पोलीस आणि या मेडिकल साठी सिव्हिल हॉस्पिटलचे काही डॉक्टर वगैरे कोणी विचारायला येतात? फक्त डॉक्टर रोज तपासायला येतात आणि बाकीचे लोक मात्र पोलीस असते साईडला वाटलेल्या ऑफिस मध्ये
व कुणीही येत नाही बाकीचं, फक्त डॉक्टर येतात आणि तपासून जातात, बाकी कुठलेही अधिकारी येत नाही व कुणीही दखल काढली. मी अल्पसंख्याक असल्यामुळं जातीने बौद्ध समाजाचा आहे, त्यामुळं माझ्याकडे कुणीही लक्ष देत नाही व सर्व गाव पुढे गाव गुंड ते सर्व अधिकाऱ्यावर तिकडे दबाव आणून सर्व ते तिकडे त्यांना हे करतात, दाबितात आणि माझी कुठल्याही आणि कसल्याही प्रकारची आतापर्यंत दखल घेतलेली नाही. जर माझी दखल यापूर्वी घेतली नाही तर मी माझी आत्महत्या करीन. नमस्कार, SPTV न्यूज बीड